संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर मात्र बीड जिल्ह्यातील पूर्ण आता इतिहासाची सर्व काही गोष्टी समोर यायला सुरुवात झाली आहे। तसंच बीड जिल्ह्यामध्ये झालेली काही दिवसापूर्वीची नोकर भरती, तसेच कोणत्या ठिकाणी कोणते अधिकारी यांचा समावेश या सर्व गोष्टीचा आता उलगडा मात्र लवकरच होणार आहे। कारण की काही ठिकाणी मर्यादित जागा असताना देखील अतिरिक्त जागा भरल्या जातात, असा देखील एका राजकारणी व्यक्तीने मात्र चांगलंच पत्रकार परिषदेमध्ये घेऊन सर्व काही पुढे आणलं आहे। त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील सह परळी तालुक्यातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील काही संस्थेवरील देखील आता आहे त्या जागेपेक्षा किती लोक भरले जातील, किती लोक भरले आहेत, तसेच त्यांची कास्ट पार्श्वभूमी म्हणजेच कोणत्या प्रवर्ग गटातून यांची भरती केली गेली, या सर्व गोष्टीचा आढावा आता लवकरच मात्र काही दिवसात समोर येणार आहे। कारण की दिवसेंदिवस मात्र बीड जिल्ह्याचा मुद्दा सातत्याने महाराष्ट्रात गाजत आहे। त्यामुळे आता जे काही आतापर्यंत घडलेलं आहे त्याचं सर्व काही मात्र लवकरच बाहेर येईल असा अंदाज देखील आता वर्तवला जात आहे।